मी डॉक्टर संपदा यांच्या आई-वडिलांशी, त्यांचे जे बंधू डॉक्टर आहेत त्यांची भेट घेतली। खरं त्यांच्या ज्या काही तक्रारी आणि व्यथा आहेत त्याच्यावर सत्ताधारी म्हणून किंवा जो काही पोलिसांचा तपास योग्य व्हायला पाहिजे त्यांचं मत होतं की जो काही तपास आहे तिथे कुठेतरी त्यांना संशयाची धुरी आहे आणि तिनी म्हणजे डॉक्टर संपदानी जे काही मरण्याच्या आधी तक्रारी अर्ज सुद्धा दिले होते त्यातले तपास अधिकारी तिथे नकोत। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कायदेशीरच्या तपासाच्या बाबी आहेत या स्वतः मी माननीय अजितदादांच्या कानावर घालणारच आहेत आणि ऑलरेडी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या गेलेल्या आहेतच। त्यांच्या सांगण्यानुसारच इथे आज कुटुंबाची भेट घ्यायला आलो होतो। एक लक्षात घ्या, घटना दुर्दैवी आहे, आम्ही लेख तर परत आणू शकत नाही, परंतु तिला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं तिच्या घरच्यांना जे जे संशय आहेत ते सगळे संशय एक सरकार म्हणून यंत्रणेच्या ह्याच्यातनं ती खात्री देण्यासाठी आम्ही इथे आलेलो मी इथे आलेली आहे। मुळामध्ये शब्द नाही आहेत की एक या ग्रामीण भागातनं डॉक्टर मुलगी तयार होते आणि ती अचानकपणे असं जातं म्हणल्यानंतर त्या या आईवडिलांच्या समोर दुःखाचा एवढा डोंगर आहे, नाही आम्ही शब्दातनं भरून काढू शकत। तरी त्याच्यावर थोडासा आधाराची फुंकर म्हणून एक की नाही तुम्हाला जशा पद्धतीने तपास पाहिजे आहे किंवा ते जसे संख्या व्यक्त करतात तसा तपासात कुठल्या त्रुटी राहता कामा नये आणि त्या तपास त्या पद्धतीने योग्य दिशेने होऊन गुन्हेगारांना शिक्षा होईल याची पूर्णपणे आम्ही आमच्या सरकारमध्ये असल्यामुळे त्याची त्यांना मी खात्री दिलेली आहे। रुपलाताई चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी प्रेस घेतली आणि पीडित कुटुंबाकडे बाजू न मांडता त्यांनी गुन्हेगाराची बाजू मांडली, याच्यावरती देखील रोष व्यक्त होत आहे। ताई, याच्यावरती काय ॲक्शन घ्यायला आपण? याच्यावरती महाराष्ट्रातनं लोकांचा तर रोष व्यक्त होतोय, एक स्त्री म्हणून माझाही रोष आहे, परंतु एक लक्षात घ्या, रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं मत किंवा तो निर्णय म्हणजे तो पक्षाचा मत होऊ शकत नाही। मुळामध्ये त्यांनी पीडिताच्या बाबतीतल्या जी काही प्रेस घेतली ती प्रेस एसपींनी घ्यायला पाहिजे होती आणि आयोगांनी कुटुंबाच्या लोकांना भेटून खरं सात्वनाचा विषय होता आणि तपास योग्य दिशेने चालेल बघण्याचा होता। असो, त्यांच्या आयोगाकडनं जी काही चूक झालेली आहे त्याच्यावर सुद्धा जर चूक झाली म्हणल्यानंतर ते संविधानिक पद आहे, त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि याच आईवडिलांच्या आणि या भावाच्या ज्या भावना आहेत तक्रारी आहेत या अजितदादांपर्यंत आहेत तशा पोचवणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे। ताई, अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत, घटना घडून 8 ते 10 दिवस झालेत, परंतु अद्यापपर्यंत या संदर्भात कुठलीही त्यांनी इथे येऊन माहिती घेतली नाही किंवा या संदर्भात कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही। तुम्ही आज इथं या ठिकाणी आलाय, तुमचा काही संपर्क झालाय किंवा मला पाठवलं आहे ते मी अजितदादांच्या पक्षाची प्रवक्ते आहे आणि जे काम पक्षातल्या प्रतिनिधित्व किंवा प्रवक्त्यांनी करायला पाहिजे त्यांनी मला सांगितलं की तिथे त्या दादा पालकमंत्री दादा इथं येणार, त्यांना भेटणार, त्याच्यामध्ये दुमतच नाही आहे, परंतु ज्या या मुलीच्या ह्याच्यातनं ज्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी असुरक्षित वाटत आहेत, ग्रामीण भागातल्या घरच्यांना वाटतं की आता मुलगी कशी परत पाठवायची, अनेकांनी मुलगी परत बोलवली, तर त्यासाठी दादांनी सांगितलं की तिथे त्यांच्या घरातल्यांच्या काय अडचणी आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, तेवढं प्राथमिक याच्यावर एक महिला म्हणून ते आहे। आणि अजितदादा मी तुम्हाला सांगते की लाडक्या बहिणींच्या सक्षमीसाठी सुरक्षेसाठी खरंच खूप संवेदनशील आहे आणि ते पालकमंत्री ते तुम्ही तर त्यांच्याशी माझ्यापेक्षा तुमचं जास्त बीडमध्ये प्रत्येक 1 to 1 आणि त्याच्यामध्ये होतं, त्यामुळे ते इथेही येतील आणि कुटुंबाशी बोलणार नाही। एक लक्षात घ्या, कायदेशीर जी काही प्रोसिजर मी आत्ता सांगितलं की मीडिया हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तुमच्या माध्यमातून चुकीचं घडत असेल तर ते आमच्या निदर्शनातून आम्ही ते चुकीचं घडणार नाही या गोष्टीकडे लक्ष देतो, परंतु ही प्रोसिजर किंवा या गोष्टी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वरती उपमुख्यमंत्र्यांच्या वरती मुख्यमंत्री तिथे येऊन गेलेले आहेत। आता पालकमंत्र्यांच्या वरती सुद्धा वरचं जर पद म्हणलं तर मुख्यमंत्र्यांचं आहे आणि मुख्यमंत्री तिथं पोहोचलेले आहेत। आता तिथंच ते जरा थोडी गडबड झाल्यामुळे मग उपमुख्यमंत्री अजितदादांना रिंगणात उतरावंच लागेल ना, कारण का अजितदादा हे जनतेचे नेते आहेत, जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत, त्याच्यामुळे उशीर कुठं काही उशीर म्हणण्यापेक्षा त्याला कशा पद्धतीने न्याय द्यायचा आहे आणि कशी यंत्रणा हलवायची
त्याचं तर हे आहे. म्हणजे मी जरी सत्ताधारीमध्ये असेल तरी मी वकील आहे, मला माहिती ना SP-ना काय जाब विचारायचे काय. मी डिबेटलाच मला वाटतं IBNनं सांगितलं SP-ला कळत नव्हतं, आयोगाला नाही कळत आहे, SP-ला कळत नाही की ही जी काही प्रेस आहे ही पोलिसांनी घेतली पाहिजे. म्हणजे मी वकील आहे, मी सुद्धा कोर्टातलं आर्ग्युमेंट तुमच्यासमोर सांगू शकत नाही. त्याच पद्धतीने थोडंसं नाही म्हणता येणार. हे प्रकरण चिघळलं तर ते आयोगाच्या चुकीच्या स्टेटमेंटमुळं, परंतु त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते मत नाही. त्याच्यामुळे आयोगाचं ते मत आहे आणि आयोगाचा अधिकारी किंवा अध्यक्ष चुकले तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी राजीनामाची मागणी होते. तीच भावना सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि तीच राजीनामा घेतला पाहिजे हे दादांपर्यंत या आई वडिलांची भावाची आणि तुमच्या सगळ्यांची, म्हणजे महाराष्ट्रातल्या जे सगळे बंधू भगिनी संपदाच्या पाठीशी आहेत त्यांच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे, तर तेच दादांपर्यंत पोहोचवणार आहे. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली आणि या जाहीर सभेमध्ये ज्या खासदारांच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय आणि ज्यांच्यावर आरोप देखील केले जातात की महिला डॉक्टरवर त्यांच्याकडून सुद्धा दबाव होता त्यांच्या PA कडून, त्यांनाच मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. एक लक्षात घ्या की डॉक्टर संपदा यांची आत्महत्या झाली, त्याच्यानंतर तातडीने तो कार्यक्रम त्यांचा होता. ज्या PAने फोन केलेला आहे किंवा असं डॉक्टर संपदानी 6 पाणीपत्र दिलेलं आहे, म्हणजे जी व्यक्ती आपल्यासोबत नाहीये तिने आधीच एक पत्र दिलेलं आहे कोर्टामध्ये, त्याला फार मोठं महत्त्व आहे. आता तो तपास होत असताना जे कोणी अधिकाऱ्यांची नावं ज्या पोलिसांनी त्यांना त्याच्यात दिले ते एकही पोलीस तिथं नसले पाहिजे, म्हणजे तपासात त्यांची समावेश नसता असला पाहिजे आणि रिटायर जज उच्चस्तरीय कमिटीकडनं याचा तपास झाला पाहिजे, जेणेकरून आई वडिलांना समजेल की खरा तपास झालेला आहे. म्हणजे या ज्या काही संशयाच्या दुरी निर्माण झालेल्या आहेत हे SP-चं काम आहे. SP-नी नाही केलं तर जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी निभावली ती कितपत योग्य होती अशी त्याआधीच क्लीन चिट दिली हा विषय नाही. क्लीन चिट म्हणजे त्यांनी सांगितलं की असं काही झालेलं नाहीये, परंतु कायद्याच्या ह्याच्यामध्ये जर फिर्यादीने सांगितलं की यांचं नाव याच्यामध्ये होतंय तर जबाबामध्ये म्हणजे तपासणीसाठी जसं इतरांना जबाबाला बोलवतात तसं बोलवणं. मुख्यमंत्र्यांनी आता का क्लीन चिट दिली, कुठल्या याच्यावर दिली, ती कागदपत्र जर दिसली असती तर मी जास्त भाष्य करू शकले असते, परंतु एखाद्या प्रकरणात कोणतेही एव्हिडन्स कोणताही तपास समोर नसताना कोणीच मुख्यमंत्री नाही पंतप्रधानांनी सुद्धा डायरेक्टली क्लीन चिट म्हणण्यापेक्षा त्याचा तपास केला जाईल आणि जे खरं खोटं आहे ते तुमच्यासमोर ठेवलं जाईल असं म्हणले असते तर कुठेतरी रास्त ठरलं असतं. नाही, आपण जर पाहिलं तर या प्रकरणात SITची मागणी होते, ज्या यंत्रणेवर आरोप होते, ज्या यंत्रणेच्या विरोधात पत्र लिहिलेले आहेत संपदाताईनं, त्याच यंत्रणेकडून हा सगळा तपास होतोय आणि SIT मात्र अद्यापपर्यंत स्थापन झालेलं नाही. सगळे पुरावे धोक्यात आहेत त्या ठिकाणचे तपास नाही. SIT स्थापन होईल. SIT पेक्षा माझं तर म्हणणं आहे उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही पुरावे नष्ट वगैरे करण्याचा विषय पोलिसांमध्ये राहणार नाही आणि हे जे काही व्हॉट्सअप फोन हॅक वगैरे जे जप्त केलेले आहे त्याच्यामध्ये कुणीही कितीही डिलीट केलं तरी त्याचे सगळे, कारण का आत्ताचा जो IT मार्फत जो तपास होतो तो फार भयाने, म्हणजे साक्ष बदलू शकत नाही, जे हँगिंग असलेले फोटो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये थोडाफार संशयाची सुई नक्कीच आहे की लवकर सांगितलं नाही, पालकांना दहाव्या विचारतात कुठे आले ते येस्तोवर पोलिसांनी थांबणं गरजेचं होतं, त्या घरच्यांना दाखवणं गरजेचं होतं, ॲटलिस्ट फोटो तरी हँगिंगचे दाखवणे, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु काय असतं की जो अधिकारी तिथे असतो पोलीस अधिकारी त्याचं खरं हे काम आहे आणि जर त्यांनी त्याच्या कर्तव्यात कसूर केले असेल तर डायरेक्ट निलंबित करायचे. आपल्याला कशाला मुख्यमंत्र्यांनी कोण पाहिजे, कोर्टामध्ये दाखल करून सुद्धा यांना निलंबन यांचं करता येतं. म्हणजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे ते अधिकार दिलेले आहेत. पण माझं सरकार म्हणून म्हणणं आहे की लोकांना विश्वास पटला पाहिजे की नाही तपास योग्य दिशेने होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना तुमच्या माध्यमातून सांगते की प्रत्येक ठिकाणी हॅरेसमेंट आणि त्रास आहे. स्वतःचा जीव नका गमवू. तुम्ही जीव गमवल्यानंतर ते तपास करायला काहीच हातात मिळत नाही. म्हणजे फक्त तुमच्यासाठी संघर्ष किंवा जे नराधम आहेत ते शोधायला आणि त्यांना शिक्षा द्यायला, त्याच्यापेक्षा जिवंत असून प्रत्येक महिलेनी जर ही तक्रार नाही समजा पोलीस स्टेशनने घेतली त्याच्यावरती आहे हे करून त्या
त्रास देणाऱ्या लोकांना जिवंत राहून शिक्षा द्या. कृपया आत्महत्या करू नका, कारण का ते तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या आई वडिलांचं, तुमच्या घरच्यांचं दुःख बघवलं जात नाही. आम्ही येणार, आम्ही भेटणार, याच्या पलीकडे आम्ही काय करणार नाही. न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही सपोर्ट करणार, याच्या पलीकडे काय करणार आहे. पण त्यांचं लेकरूच आम्ही परत देऊ शकत नाही. अशी कृत्य कृपा करून कुठल्याही महिलेने आत्महत्या करू नये. लढा सोबत, तुमच्याच माध्यमातून अख्खा मीडिया तुम्ही सोबत असता अशा अन्याय झाल्यानंतर, आणि महाराष्ट्रातली लोक मग ॲटोमॅटिकली उभी राहतात. फक्त आत्महत्येचा विचार करू नका, कारण का ज्या पद्धतीने मी बघितलं एवढ्या ग्रामीण भागातनं डॉक्टर नाही होऊ शक्य. म्हणजे त्या काकानी त्या पुतणीला डॉक्टर केलं, स्वतःच्याही मुलाला डॉक्टर केलं. आजच्या काळात नातेवाईकच चांगले मिळणं आणि एवढं करणं फार संघर्ष आणि कष्ट आहे त्या संपदाचा दिसतो याच्यामधनं. त्यामुळे कृपया आत्महत्येचे विचार कोणी करू नये, हे मी एक आव्हान तुमच्या माध्यमातून करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.